अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। आज मी तुम्हाला वडसावित्रीची कथा सांगणार आहे। सावित्री ही एक राजकन्या होती जी अतिशय गुणवान आणि शीलसंपन्न होती। तिचे लग्न सत्यवान नावाच्या एका राजपुत्राबरोबर झाले। सत्यवानाचे आई वडील हे एक अंध राजा राणी होते जे एका युद्धात आपले संपूर्ण राजपाट हरले होते। सत्यवानाचे आई वडील सत्यवानाबरोबर जंगलात राहू लागले। सावित्री ही लग्नानंतर सत्यवान आणि त्याच्या आई वडिलाबरोबर जंगलात राहू लागली। सावित्रीचे सत्यवानाबरोबर लग्न झाल्यानंतर वर्षभराच्या आत सत्यवानाची मृत्यू होईल अशी भविष्यवाणी नारद मुनीने केली होती। तर जेव्हा सत्यवानाचा मृत्यू होणार होता त्याच्या 3 दिवसाआधीपासून सावित्रीने व्रत करायला सुरुवात केली। ज्या दिवशी सत्यवानाचा मृत्यू होणार होता त्या दिवशी सावित्री सत्यवानाबरोबर जंगलात लाकूड तोडण्यासाठी गेली। जंगलात लाकूड तोडत असताना सत्यवान बेशुद्ध झाला। तेव्हा यमराज तिथे आले व सत्यवानाचे प्राण घेऊन गेले। सावित्रीने सत्यवानाचा देह वडाच्या झाडाखाली ठेवला व वडाच्या झाडाला प्रार्थना केली की जेव्हापर्यंत मी माझ्या पतीचे प्राण परत घेऊन येणार नाही तेव्हापर्यंत तुम्ही माझ्या पतीच्या देहाचे रक्षण करा असे सांगून ती यमराजाच्या मागे गेली। यमराजाच्या मागे जात असताना यमराजाने बरेच वेळा सावित्रीला समजवण्याचा प्रयत्न केला की तू परत जा, तुझ्या पतीचे प्राण तुला परत मिळणार नाही। पण सावित्री ऐकली नाही आणि तरी यमराजाचा पाठलाग करत राहिली। यमराजाने सावित्रीवर प्रसन्न होऊन तिला पतीच्या प्राणाव्यतिरिक्त कुठलेही 3 वरदान मागण्यास सांगितले। तेव्हा सावित्रीने पहिले वरदान मागितले की माझे अंध सासू सासरे यांना दृष्टी प्राप्त व्हावी। यमराजाने तथास्तु म्हटले। सावित्रीने दुसरे वरदान मागितले की माझे सासरे जे राजपाट युद्धात हरले होते ते त्यांना परत मिळू द्या। तेव्हा यमराजाने तथास्तु बोलले आणि सावित्रीने तिसरे वरदान मागितले की मला पुत्रप्राप्ती होऊ द्या। त्यावरही यमराज तथास्तु बोलले आणि त्यानंतर यमराजाला लक्षात आलं की आपण कुठलं वरदान दिलं। सावित्री यमराजाला बोलली की तुम्ही जर मला माझ्या पतीचे प्राण परत देणार नाही तर मग मला पुत्रप्राप्ती कशी होणार। यमराज सावित्रीच्या चालाखीवर व तिच्या पतीवर असलेले प्रेमाला पाहून खुश झाले। यमराजाने सावित्रीला तिच्या पतीचे प्राण परत दिले। सावित्रीने वडाच्या झाडाला आभार व्यक्त केले की तुम्ही माझ्या पतीच्या देहाचे रक्षण केले। तेव्हापासूनच सौभाग्यवती स्त्रिया वडाच्या झाडाची पूजा करतात आणि आपल्या पतीच्या दीर्घायुष्याची प्रार्थना करतात। तर आपण वडसावित्रीच्या दिवशी पूजा कशी करायची, पूजेला कुठले साहित्य लागणार आहे हे मी तुम्हाला आता सांगणार आहे। तर पूजेला लागणारे साहित्य आहे 2 विड्याचे पानं, 1 सुपारी, बेलाचं पान, दुर्वा, खडी साखर, तुम्हाला असं पांढरं सूत घ्यायचं आहे जे तुम्हाला पूजेसाठी लागणार आहे। कापसाचे वस्त्र 2 लागणार आहे, गहू, आंबे, पंचामृत, तुम्हाला आंबे साधारण 6 लागणार आहे, पंचामृत, कापूर, अगरबत्ती, दिवा, हळद आणि तांब्याभर पाणी। तर सर्वप्रथम तुम्हाला काय करायचं आहे, विड्याच्या पानावर सुपारीची स्थापना करायची आहे वडाच्या झाडापुढे आणि त्यावर पंचामृत अर्पण करायचं। हळद, कुंकू, अक्षदा, दुर्वा, फुलं अर्पण करून विड्याच्या पानावर जे आपण सुपारी ठेवली आहे त्याची पूजा करायची आहे। त्यानंतर वडाच्या झाडाला तुम्हाला पाणी आणि पंचामृत अर्पण करायचं आहे। त्यानंतर जी हळद मी तुम्हाला सांगितली होती घ्यायला त्या हळदीचा तुम्हाला एक गौर बनवायचा आहे। त्या गौरची स्थापना तुम्हाला वडाच्या झाडाच्या पुढे करायची आहे। वडाच्या झाडाला आणि त्या गौरवर तुम्हाला हळद, कुंकू, अक्षदा, फुलं अर्पण करून त्यांची पूजा करायची आहे। दिवा लावायचा, अगरबत्ती लावायची। त्यानंतर तुम्हाला हे जे पांढरं सूत मी सांगितलं आहे ते पांढरं सूत तुम्हाला हळदीने पिवळं करायचं आणि वडाच्या झाडाला 5 वेळा गुंडाळायचं आहे आणि ते करत असताना आपल्या पतीच्या दीर्घायुष्याची प्रार्थना करायची। हे सगळं झालं त्यानंतर तुम्हाला आरती करायची आहे। आरती झाल्यानंतर तिथे असलेल्या 5 सुवासिनीला तुम्हाला आंबे आणि गहू यांची ओटी द्यायची आहे। अशा प्रकारे योग्य रीतीने तुम्ही पूजा करा वडाच्या झाडाची। भिवू नकोस, स्वामी पाठीशी आहे।